श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज संध्याकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम द्राम ओम सहस्रशीर्षा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभङ्करं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती शांती। आज आपण पुन्हा श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण पुढचा भाग पाहत आहोत। त्याच्या अगोदर थोडा परामर्श म्हणजे अशी माहिती की वेद आणि पुराण हे जे लिहिलंय हे ऐकव गोष्ट नाही। हे जसे डायरी चालू असते, रोज डायरी, आज काय घडलं असं असं घड, उद्या काय घडलं असं असं घड, म्हणजे दर तारखेला काय घडलं त्याची नोंद केली जाते। आपण डायरी त्याप्रमाणे या ठिकाणी हे पुराणात लिहिले ज्या ऋषी मुनींना जे जे अनुभव आले, जे जे दिसलं त्याने पुराणात वेदात ती माहिती सांगितली। आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलं त्याने की सूर्य जो आहे या सूर्यावरती पृष्ठभागावर पाणी आहे। वेदात सांगितलं पृष्ठभागावर पाणी आहे आणि हे पाणी कोणत्याचा, चंद्रावर पाणी बर्फमय आहे, तर सूर्यावरती जे पाणी आहे ते उकळतं पाणी आहे पृष्ठभागावरती। किती समजा सगळे किती कोटी पाणी असतं ते सांगता येत नाही, कारण सूर्याचा व्यास 14 लाख किलोमीटर आहे। म्हणजे त्याच्यावर किती समुद्र असतील, किती पाणी उकळत असतं। पाणी का उकळते? कारण पाण्यामध्ये ऑक्सिजन असतो आणि ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो। जर ऑक्सिजन जर सूर्यावर नसेल तर सूर्य कार्बनकडून चालणार आहे, त्याला ज्वलन होणारच नाही। तशा प्रकारचा हा सिद्धांत पुराण आणि वेदात मानलेला आहे की सृष्टी परिस्थितीच्या म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर पाणी आहे आणि त्या पाणी उकळून त्यातून विज्ञानदृष्ट्या विचार करतो ऑक्सिजन बाहेर पडतो आणि तो ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, म्हणून सूर्याचा प्रकाश कायम टिकतो। हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत या ठिकाणी मानलेला आहे। शेतावरून भाताची परीक्षा याप्रमाणे जगामध्ये आकाशामध्ये अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये तारे चमकतात, ग्रह आहेत, या सर्वावरती पाणी आहे। बिगर पाण्याचा कुठलाही ग्रह नाही। कारण का? आकाश
आकाशात वायू प्रगट झाला, वायूचा तेज प्रगट झालं, तेजाचं पाणी प्रगट झालं, पाण्यापासून बर्फ म्हणजे पाणी बर्फ तयार झालं, पाण्यामध्ये बर्फापासून खडक तयार झाला. अशा दिशेने हा क्रमवार जो इतिहास आहे हा महत्वाचा इतिहास हिंदू धर्माच्या शास्त्रग्रंथात मानलेले सिद्धांत आहेत. विज्ञानवाद्यांनी इकडे लक्ष देणे आवश्यक आहे की ह्या सूर्यग्रहावरती पाणी आहे, किती 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 समुद्र असतील वा किती टन पाणी असन, किती असन याचा विचार केला पाहिजे. कारण पाण्यामधला जो ऑक्सिजन आहे तो ज्वलनास मदत करतो. त्याला कारण आहे वडणावळ अग्नी या पाण्यामध्ये असतो. पाण्यामध्ये वडणावळ नावाचा अग्नी आहे आणि तो पेट घेतो. तोच वायू तोच अग्नी सूर्यनारायणावर आहे म्हणून हा प्रकाश पडतो. हा सिद्धांत तिथं अगदी सिद्ध झाला. तर त्याप्रमाणे आतावरून आपण ग्रह तारे शनी मंगळ राहू केतू हे सगळे ग्रह पाहिले. सगळ्या ग्रहावर पाणी आहे. आता काही ग्रहावरती पाणी खडकाच्या रूपात आहे आणि काही ग्रहावरती पाणी आहे. पृथ्वीवर पाणी आहे, खडक पण आहे. म्हणजे पाण्याचा बर्फाचा खडक बनला, खडकाची पृथ्वी बनली. अशा दृष्टीने हा अतिशय सूक्ष्म इतिहास आहे. आकाशात वायू तयार व्हायला 864 कोटी वर्ष लागली. वायूचं रूपांतर प्रकाशामध्ये व्हायला 864 कोटी वर्ष लागली. नंतर प्रकाशाचं पाण्यात रूपांतर होण्याकरता 864 कोटी वर्ष लागली. पाण्याचा बर्फ आणि खडक होण्याकरता 864 कोटी वर्ष लागली. 864 कोटी गुणले 5 म्हणजे किती कोटी वर्षांनी पृथ्वी तयार झाली झिरोमधून पहा. म्हणजे अशा दृष्टीने अद्भुत गणित आहे. हे सगळे शास्त्र सनातन विश्व हिंदू धर्मशास्त्र म्हणजे वेद आणि पुराणात मानलेलं आहे. आणि विज्ञान याच्याकडे दुर्लक्ष करतंय. तर हे विज्ञान ही काव्य कल्पना आहे मानतंय. कारण सध्या काही घडत नाही ना. सध्या जी वस्तू घडत नाही ती आपल्या समोर नसल्यावर आपण त्याला काल्पनिक म्हणतो. पूर्वी सूर्याला 10 ग्रह होते. आता सूर्याभोवती 9 ग्रह फिरतात. 1 ग्रह कुठे गेला हा प्रश्न आहे. सूर्याला 10 ग्रह होते किंवा त्यापेक्षा अजून काही ग्रह होते सूर्याभोवती फिरणारे, ते सगळे ग्रह गेले कुठं? मग आता 9च ग्रह कसे काय राहिले हा प्रश्न आहे. शिवाय पुराणामध्ये लिहिले बा सूर्याला इतके ग्रह होते, याला असं होतं. त्याच्या ज्या ज्या ऋषीने ते पाहिलं त्याने ते लिहून ठेवलं आणि कालांताने काय यातला भाग नष्ट झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या ऋषीने पाहिलं ते 7च 9च भरले, 7च भरले. म्हणजे हे जे शास्त्र आहे हे डायरी शास्त्र दररोज काय घडतंय याची नोंद केली जाते. याला पुराण म्हटलं जातं. आणि काय घडावं, कसं जीवन चालावं याला वेद म्हणतात. हरिवंश पुराणामध्ये ब्रह्मदेवाने ते सृष्टी निर्माण कशी झाली याचं रहस्यमय कथा अशी. ब्रह्मदेवाने छंद आणि स्वर याच्यापासून सगळे जीव निर्माण केले. जसं छंदापासून शेंग तयार होते, स्वराने ते छंद आणि स्वराने शेंगदाणा तयार झाला, शेंग भुईमुगाची, तर त्यात शेंगदाणा तयार होतो. तशा प्रकारचे छंद आणि वेदामधून, छंद आणि स्वरामधून ब्रह्मदेवाने सर्व देवलोक, मानव, प्रजा सृष्टी निर्माण केली, जीव निर्माण केली. आणि सगळ्या जीवांना सांगितलं कोणी ग्रह व्हा, कोणी तारे व्हा, कोणी पृथ्वी व्हा. असं एक दिव्य सांगतो पृथ्वी हो, तुझं जे शरीर आहे ते दिव्य शरीर तुला राहणार आहे. परंतु पृथ्वीसारखं शरीर धारण कर, सगळे तिथं कवच खेचून घे,
सूर्य जो होता त्याला सांगितलं तो प्रकाशमय बन, तो प्रकाश घे, पुढचे 2 तत्व घेऊ नको, पाणी नको तुला आणि पुढचं काहीच नको, पुढचं तत्व नको, फक्त वायू आणि आकाश, वायू आणि तेज हे 2 तत्व तुला. अशा प्रत्येक जीवाला ब्रह्मदेवाने निर्माण करून त्यांची वाढ करण्याकरता त्यांना कंदमुळं आणि फळं दिली, सोमरस प्यायला दिला आणि त्यामुळे सगळे जीव तयार झाली, एकमेकाभोवती फिरू लागला. आपण एक अणू स्थिर फिरतो, तर जो मुख्य सूर्य जीव आहे तो थांबला आणि त्याच्या भोवती बाकी जीव फिरून आपले ग्रह तयार झाले. असं एक अद्भुत सिद्धांत आहे. महत्वाचा मुद्दा आहे की या सिद्धांताप्रमाणे जर आपण संशोधन केलं तर जगाचं आपला अजून रहस्य कळण की हे ग्रह म्हणजे दगड नाहीत, हे जीव आहेत आणि जीवानी आपली ही शरीर धारण केले. सूर्य, चंद्र, तारांगण, ध्रुव, सप्तऋषी हे सगळे जीव आहेत. जीवांनी आपलं शरीर धारण केले. आकाशामध्ये क्रतू, पुल, पुलस्त्य, अत्रि, अंगिरा, वशिष्ठ, मरीची, ध्रुव तारे सगळे तारे दिसतात. हे तारे काय, अत्रि ऋषीने आपल्या शरीरावर शक्तीवर तारा तयार केला. अत्रि तारा, क्रतू, पुल, 7 तारे तयार केले आणि तिथं आपली वस्ती केली, राहतात. अग्नीत राहणारे काही जीव आहेत, ते मरत नाहीत. अग्नीसुद्धा विष्ट्यामध्ये काही जीव असतात, ते अग्नीत मरत नाहीत, जळत सुद्धा नाहीत. आणि वायुरूपामध्ये काही जीव आहेत ते वायूमध्ये राहतात. प्रत्येक जीवाला सांगितलं तू वायू बन, तू पृथ्वी बन, तू जल बन, तू पाणी बन. प्रत्येक जीवाला ब्रह्मदेवाने हुकूम दिले आणि छंद स्वराप्रमाणे त्यांची रवानगी करून दिली. त्यामुळं असं आलं. काही जीवाला सांगितलं तुम्ही ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ बना, असं शरीर तुम्ही तुमचं तयार करा. मग आता हे सगळे झाडं, पशु, पक्षी 84 लक्ष येऊन हे जीव तयार केले आणि प्रत्येकाला कार्य करायला सांगितलं. छंद आणि स्वरामधून ऋषी देवता छंद आणि स्वर या 4 तत्वातून हे जीव तयार झाले आणि त्या जीवाने आपलं स्वतः भोवती मंडळ तयार केलं. सूर्याने आपल्या भोवती प्रकाश तयार ग्रहण केला, झाला सूर्यनारायण. पृथ्वीने आपल्या भोवती कवच तयार केला, पृथ्वी. शनिदेवाने आपल्या शनिभोवती कवच तयार केला, शनिदेव. गुरुग्रहाने गुरुग्रह गुरु शरीर तयार केलं, गुरुग्रहाचं झाला शनिदेव. शरीर तयार करून वर बसला. म्हणजे अशा दृष्टीने सगळं जग जीवमय आहे, प्रत्येकात जीव आहे. निर्जीव असं जगात कुठलीही वस्तू नाही. दगड हा वाढतो, म्हणजे दगड निर्जीव तुम्ही म्हणता, पण तो सुद्धा वाढतो. त्याला एक संघट नाही, लोखंड आहे, तो सुद्धा जीवच आहे. काय जीवा सांगितलं तुम्ही लोखंड व्हा, काशी व्हा, पितळ व्हा, धन व्हा, असं सगळं धातू, न्यूट्रॉन बना, युरॉन बना, अशा प्रत्येक जीवांना या ब्रह्मदेवाने शक्त्या दिल्या, भगवान आदिनारायण घेऊन. आणि त्या दृष्टीने सगळं शरीर जे आहे हे भगवंताने व्याध आणि छंदातून तयार केलं. हरिवंश पुराणात काही 1-2 वळी दिलं की ब्रह्मदेवाने छंद आणि स्वराने जीव तयार केले आणि त्यांना कंदमुळे फळे खाण्यास दिली आणि मग त्यांना आर्डर दिली, जा तुम्ही निर्णय पद्धतीने व्हा. कोणी सूर्य व्हा, कोणी पृथ्वी व्हा, कोणी तारांगण व्हा, कोणी आकाशगंगा व्हा. अशा दिवशी जगसृष्टी सनातन विश्वधर्म हिंदू समाजाचं रहस्यमय गणित आहे. तर पुढं आता काय म्हणलं आपण आता पाहू. आपलं थोडं सांगून झाले. हजार किरणावाला सूर्याचे अग्निमय स्थान आहे. नंतर चंद्रमाचे स्थान जलमय आहे. शुक्ल वर्ण म्हटलेला आहे. बुध ग्रहाचे
निवासस्थान जलमय श्याम तथा मनोहर सांगितलेलं आहे. शुक्राचे निवासस्थान जलमय शुक्लवर्ण सांगितलेला आहे. 16 किरणापासून युक्त आहे. मंगळाचे स्थान उत्तम लोहित वर्णवाले आहे. 9 किरणांचे युक्त आहे. बृहस्पतीचे स्थान हरिद्रा म्हणजे हळदी. आभावाला विशाल तथा 16 रश्मीचे युक्त आहे. आता हळदी जी आहे ही ब्रह्मदेवाची आहे. शनिवारचे स्थान 8 रश्मी प्रकाशयुक्त कृष्ण वर्णवाला आहे. राहूचे स्थान अंधकारमय आहे. हे प्राण्यांचे साठी कष्टकारी स्थान आहे. सभी तारांगणात ऋषरूप तथा एक रसकिरणावाला जानना चाहिए, नाही पाळले पाहिजे. हे पुण्य कीर्तीवाले अस्त्र आहेत. तथा आपल्या अशा आपल्या वर्णापासून युक्त आहेत. त्यांना घनदाट जलापासून स्वरूपाला जाणले पाहिजे. हे कल्पाचे आरंभापासूनच निर्माण केले गेले आहेत. हे सूर्याच्या किरणाच्या पासून संयोगाने सगळे प्रकाशमान झालेले आहेत. सूर्याचा निष्काम व्यास 9000 योजन सांगितलेला आहे. सौर मंडळाचे प्रमाण से त्याचे विस्तार 3 गुणा ज्यादा आहे. चंद्राचा विस्तार सूर्याच्या विस्तारापासून 2 गुणे मोठा सांगितला आहे. आता या ठिकाणचा थोडी गोष्ट वेगळी आहे. आणि या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे हे जे सगळे ग्रह आहेत तारांगण हे जीव स्वरूप आहेत. आणि ह्या जीवांनी आपलं स्थान निर्माण केलेलं आहे स्वतःच. म्हणजे कुंभारीण माशी ज्याप्रमाणे आपलं घर बनवते त्यात राहते, त्याप्रमाणे ह्या जगाने देव लोकांनी आपली ग्रह तारे सगळे स्वतःचे वंशमंडळ तयार करून ते राहतात. कल्पाच्या प्रारंभी हे सगळं सुरू झालं जगाच्या आरंभी. आणि सूर्यापासून ते सूर्यासारखे प्रकाशमान झाले. तर ह्या ज्या गोष्टी आहेत अतिशय ज्यांनी पाहिल्यात त्यांनी हे लिहिलेले आहे. गप्पा मारून गणित तयार केलेलं नाही. आता या ठिकाणी सूर्याचा व्यास किती आहे? 14 लाख किलोमीटर आहे. त्याच्यापेक्षा चंद्र दुप्पट आहे म्हणजे 28 लाख किलोमीटर एवढा मोठा चंद्राचा व्यास पूर्वी होता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे गणित जे आहे हे मत्स्य अवताराच्या अगोदरचे मत्स्य अवताराच्या अगोदर कल्प झाले त्या कल्पात नाही. आणि मग पुढं काही कालांतराने हे चंद्राचा भाग कमी होऊन
आज ती स्थिती निर्माण झालेली आहे. तर म्हणजे याच्यात जे लिहिलेली वस्तू आहे दुप्पट तिप्पट, तर ही गोष्ट जी आहे ती गोष्ट त्या काळातली आहे. आणि हल्लीकडच्या काळामध्ये श्वेतवारा कल्प जे आपण म्हणतो, तर मत्स्य कच्छ अवतारापर्यंत ही अवस्था होती. पण हिरण्यकश्यपूने जेव्हा पृथ्वी पाण्यात बुडून बाहेर काढून भगवंताने स्थिर केला, सूर्यांच्या फिरत ठेवली, त्यावेळेस सगळ्या ग्रहांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थान, मान आणि आकार देण्यात आलेला आहे. हा इतिहास सिद्धांत निघतो. हे दोन्ही समान स्थळ राहू त्यांच्या पासून नित्यमध्ये करून जात आहे. मंडळाची आकाशापासून झालेली पृथ्वी आपल्याला घेऊन राहूचे बडे तिसरे स्थान आहे, जो अंधकारमय आहे. तो राहू चंद्र सूर्यापासून निघून चंद्रमाचे कडे जात आहे आणि सौर पर्वत चंद्रमापासून निघून सूर्याच्याकडे जात आहे. कारण राहू भानू सूर्य कोपरीत करताय. आता त्याला स्वर भानू म्हटलेला आहे. शुक्राचा विस्तार योजनेचे प्रमाण से विस्कंभ तथा मंडळात चंद्रमाचा 16वा भाग म्हटलेला आहे. चंद्राचा 16वा भाग कोण? शुक्र. त्याचा आता त्याचं स्थान वेगळं आहे. बृहस्पतीला शुक्रापासून 1/4 कमी जाणले पाहिजे. बृहस्पतीपासून 1/4 कमी मंगळ तथा शनी हे दोन झाले सांगितलेले आहेत. बुध विस्तार तथा मंडळापासून ऊन त्या दोनापासून 1/4 कम आहे. तारा नक्षत्रावाले जो पिंड आहे ते विस्तार तथा मंडळाचे बुधाचे बरोबर आहेत. आता या ठिकाणी बुध ग्रह छोटा आहे, परंतु मत्स्य आणि कच्छ अवतारामध्ये हे बुध ग्रह, हे शनी, सगळे ग्रह जे ते चांगल्याप्रमाणे मोठे होते त्यांचा तत्व जाणारे सगळे लोक जे आहेत त्यांनी चंद्रमापासून सर्व नक्षत्राला चंद्रापासून संबंध आहे. तारा नक्षत्रवाले परस्पर फार छोटे आहेत. छोटे तारे 5003, 543 तथा 2 योजन विस्ताराचे आहेत. 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर, असे ते 5 किलोमीटर, 4 किलोमीटर. त्यांच्यावर अत्यंत छोटे तारा मंडळ आहे, जो केवळ तथा येऊन आहे. त्या कोणी छोटा तारा नाही. त्याच्या वर 3 ग्रह आहेत. ते दूर दूर प्रमाण करतात. ते सौर, अंगिरा म्हणजे बृहस्पती तथा वक्र म्हणजे मंगळ,
मंद गतीने भ्रमण करण्यावाले आहेत. त्यांच्या मंडळात जाणले जाते, फिरती आणली जाते. सर्व ग्रह सर्व नक्षत्रात उत्पन्न झालेले आहेत. हे श्रेष्ठ मुनियो, आदित्य पुत्र दिवसवान सूर्य जो ग्रहात प्रथम झाला, विशेष नक्षत्राने उत्पन्न झाला आहे. धर्म का पुत्र तेजस्वी ओजस्वी सोम वसुदेवता आहे. तो शीत रश्मीवाला प्रकाश चंद्रमा कृतिका नक्षत्रात उत्पन्न झाला आहे. 16 रश्मी किरणांचा भृगुपुत्र शुक्र जो ताराग्राम श्रेष्ठ आहे. सूर्याचे पाद शिष्य नक्षत्रात उत्पन्न झाला आहे. 12 किरणवाला अंगिरा पुत्र जगद्गुरु बृहस्पती ग्रह पूर्व फाल्गुनी नक्षत्रात उत्पन्न झाला आहे. 9 किरणांशी युक्त असा लोहित अंगवाला प्रजापती पुत्र सोम ग्रह पूर्वषाढा नक्षत्रामध्ये उत्पन्न झालेला आहे. 7 किरणापयुक्त सूर्यपुत्र शनीच्या रेवती नक्षत्रामध्ये उत्पन्न झाला आहे. 5 किरणवाला चंद्रपुत्र बुध ग्रह धनिष्ठा नक्षत्रात उत्पन्न झाला आहे. बंधनकारकमय प्रजाचे क्षय करणारा तथा सर्वांचे नाशक महाग्रह मृत्यूपुत्र शिखी केतू आश्लेषा नक्षत्रात उत्पन्न झाला आहे. दक्षचे पुत्रिया आपल्या आपल्या नामवाले नक्षत्रात जन्म आले आहेत. अंधकार तथा योजनापासून परिपूर्ण प्रकृतीपासून तत्काल मंडलवाला आणि सूर्य चंद्राचे प्रमर्दन करणारा ग्रह राहू भरी नक्षत्रामध्ये उत्पन्न झालेला आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलंय नक्षत्रामध्ये, आता या नक्षत्रावर काही जन्म आले आहेत आणि काही ग्रह नक्षत्रामधून उत्पन्न झालेले आहेत. म्हणजे सूर्यापासून जसा हे ग्रह उत्पन्न झालेत तसे हे दुसरे जे ग्रह आहेत मोठले ते सुद्धा शुक्र वगैरे सगळे जे आहेत ते तारांच्या नावाप्रमाणे नक्षत्राप्रमाणे जाणायचे. आता याच्यामध्ये माझा मुद्दा असा आहे की आता कोणता ग्रह कोणत्या राशीत कोणत्या नक्षत्रात जन्माला आलाय त्याचा दोष आपल्याला लागलाय. मग तो दोष हटवण्याकरता आपल्याला त्या नक्षत्राची आठवण करून त्या नक्षत्रावरती शांती केली पाहिजे. म्हणजे यांचा दोष आपल्यापासून निघून जातो. हा इथं माझा मुद्दा मांडला. सर्व ग्रहामध्ये मुख्य ग्रह सूर्य आहे. उपग्रहामध्ये शुक्र, केतू मध्ये धूमवान तथा चार दिशामध्ये विभक्त ग्रहात ध्रुव प्रधान आहे. नक्षत्रामध्ये धनिष्ठा आणि आयनामध्ये
उत्तरायण स्थान आहे. 5 वर्षामध्ये संवत्सराला प्रधान म्हटले आहे. ऋतूमध्ये शिशिर तथा मासात माघ को आदी मास म्हटले आहे. पक्षात शुक्ल पक्ष आणि तिथीमध्ये प्रतिपदा प्रधान आहे. दिन रात विद्यावत दिनला आधी आहे. मुहूर्तामध्ये आदी दैवत आदी मुहूर्त आहे. हे कालव्यतमे श्रेष्ठ क्षणात नमून अधिकारात दिन रात आहे. धनिष्ठापासून श्रवण पर्यंत 5 चौकायुक्त आहे. भानुच्या दिनविशेष गतीला कारण जगत चक्राची वाती परिवर्तित होत आहे. यासाठी सूर्याला काळाला रचना करणारा व्यापक असा ईश्वर काळ म्हटलेला आहे. सूर्य 4 प्रकारचे प्राण्यांचे प्रवर्तन तथा निवर्तक आहे. साक्षात भगवान रुद्रदेव सूर्याला सुद्धा म्हटलेला आहे. या प्रकारे प्रकार सांगितले गेलेले आहेत ते आपण अवश्य पाहिले पाहिजेत. महादेवाने लोक व्यवहाराला साठी नक्षत्रांचं अर्थ विष्णुदेवाला या अग्निनिमित्त केले आहे. त्या भगवानने ही कल्पाचे आरंभात बुद्धिपूर्वक त्यांचे प्रवर्तन केले आहे. या सर्वापासून आश्रय अभिमानी तथा ज्योती स्वरूप आहेत. एक रूपवाले या प्रधानापासून सगळे जग झालेले आहे. यथारूपापासून वर्णन केले जात नाही. थोडक्यात सांगितलेलं आहे. भौतिक दृष्टीवाले विद्वान मनुष्याला या ज्योतिगणांचे प्रमाण तथा गतीचे विषय में आगम वेद शास्त्र अनुमान प्रत्यक्षावर आणि उपपत्तीद्वारा सावधानपूर्वक बुद्धीपासून परीक्षण करून त्याच्यावर श्रद्धा करली पाहिजे. हे श्रेष्ठ मुनियो चक्षु म्हणजे डोळे, शास्त्र, जल, लेख तथा गणित या सर्व उंच नक्षाचे प्रमाणांचे निर्णयास साधन समजले पाहिजे. म्हणजे कालगणना जी करायची ती नक्षत्रापासून कालगणना केलेले पंचांग तयार केले. म्हणजे जगाच्या आरंभी हे पंचांग तयार झालेलं आहे.
ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शंभू ओम स्वयंभू ईश्वराजा शंभू दत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचाग्रेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मऋषि अत्रि की जय. सत्यानुसाय की जय. सर्व देवता साधु संतन की जय हो. श्री धर्म की जय. श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.